कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान, सच्चिदानंद रामदास बाबान की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण सद्गुरु आई साहेब की जय. थोडं सरकार थोडं पुढे सरकार थोडं माऊली. हां हां बस 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 हां बरं चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाण्डूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नः. अन्याौच्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विदीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झाला. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नमो विशदबोध विग्धा विद्यारविंद प्रबोधा, परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या, अप्रतिम परमवीर्या, तरणतरतुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना, मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदना आराध्यलिंगा. नमो चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुती गुण समुद्रा मनमनथा. तुमचा अनुग्रह गणेशू, जो घेईया पुला सौरसू, सरस्वती प्रवेशू बालकान हाती. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. संत श्रीपाद बाबान की, सद्गुरु आई साहेब की, सद्गुरु दत्तात्रय भगवान की जय. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाचिया बापा पांडुरंगा. तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. तेने सुखी राहू सर्व काळ. मज हृदय सद्गुरु ऐका, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषे हत्यादरू विवेकावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
भगवत सेवेकरता निवडलेली ओवी, महान भगवत भक्त माऊली, संत सम्राट, ज्ञानियांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांची ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील सुंदर सद्गुरूंचं महत्त्व प्रतिपादन करणारी, सद्गुरूंचा महिमा, अलौकिक दिव्य प्रतापी असा महिमा सद्गुरूंचा वर्णन करणारी सुंदर दिव्य अशा प्रकारची ओवी या ठिकाणी मात्र सेवेसाठी निवडलेली आहे. तत्पूर्वी परंपरेच्या ओघातून हंसानादी आनंद संप्रदाय, हंसानादी प्रभू संप्रदाय आणि या संप्रदायाच्या अनुषंगातून जे जे महात्मे आपल्या परंपरेच्या ओघातून मात्र ज्यांनी संतांचा हा महिमा वर्णन केला आहे, ज्यांनी हा महिमा वर्णन केला, परंपरेच्या युगातून आपली दिव्य अशा प्रकारची अनुभूती, दिव्य अशा प्रकारची स्वरूपाचं अनुसंधान, हे अनुसंधान व्यक्त करत असताना समाजाच्या माध्यमातून, समाजाच्या विविध अशा पद्धतीच्या व्यवहारातून ज्या वेळेला संत, परंपरेतले संत ज्यांनी दिव्य अशा प्रकारचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला आणि दुसऱ्यांना वाटला, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. परंपरेचे साधक, परंपरेचे मायबाप, चांगला जर सज्जनो बारकाईनं विचार केला, हंस अनादी आनंद संप्रदाय परंपरा, ही परंपरा इतकी दिव्य, इतकी तेजस्वी, परम तेजस्वी असणारी हा ज्ञानाचा हा अखंड ज्ञानप्रवाह आणि या प्रवाहामध्ये वाहत असणारे संत मायबाप, हंसापासून निर्माण झालेली ही मालिका, हंस, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, नारायण महाराज, बलभीम महाराज, संख्यानंद महाराज, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सद्गुरू नारायण बाबा, रोहिदास बाबा, अशी अखंड जिवंत मालिका या तुम्हा आपल्याला पदरामध्ये पडली. असा या अखंड ज्ञान प्रवाहामध्ये सामील झालेले तुम्ही आपण सगळे आनंद यात्री, आनंदाचे पथिक, आनंदाच्या मार्गावर चालणारे, सुंदर दैदिप्यमान अशा प्रकारचा मार्ग आपल्या झोळीत पडला आणि तो मार्ग आपल्याला सापडल्यामुळे जीवनाचं त्या ठिकाणी सज्जनो अमृत झालं आहे. आपल्या या मालिकेमध्ये, संत मालिकेमध्ये एक महात्मे असे होऊन गेले की ज्यांनी या आनंदाचा इतका पुरेपूर फायदा घेतला. या संत संप्रदायामध्ये एक महाराज होऊन गेले बलभीम महाराज. बलभीम महाराजांनी या संत संप्रदायाचा आनंद उपभोगत असताना, त्या आनंदाचा प्रत्येक छंद ओला चिंब अंतकरणाने भोगत असताना ज्या वेळेला त्यांच्या ठिकाणी तो आनंदाचा उत्सव आणि निर्माण व्हायचा, त्यावेळेला आणि संत बलभीम महाराज नाचून उठायचे. आनंदाने त्या ठिकाणी इतके नाचायचे, इतके नाचायचे, नाचता नाचता मुखातून एक शब्द बाहेर पडायचा. जसं स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या मुखातून तत्वनिष्ठा प्रदर्शित करीत असताना एक शब्द बाहेर पडायचा आणि तो शब्द म्हणजे, चांगला विचार केला तर, असा जो शब्द, हे घोषवाक्य, हे ब्रह्मवाक्य, आणि हे वाक्य ज्या वेळेला बाबांच्या मुखातून निघायचं, सहजगत्या ब्रह्म दीक्षा म्हणून ते स्वीकारलं जायचं आणि त्याचा सहजगत्या साधकाच्या अंतकरण पटलावरती विशेष अशा प्रकारे मात्र त्या ठिकाणी परिणाम व्हायचा. अशा पद्धतीने संत बलभीमजी महाराज, ब्राह्मण समाजामध्ये कुटुंबाला जन्माला आलेले बाबा, अतिशय गरीब अशा परिस्थितीतून मात्र यांनी आपला परमार्थ, सुंदर अशा प्रकारे आपला हा परमार्थ आणि त्यांनी उभा केला. आनंदाचं उधाण आलं, जीवनाला सखायानंद बाबांची जोड लाभली. सद्गुरू कृपेचा प्रसाद काय तो दिव्य असतो, काय ते उरले वेगळे अनेक, आणि वैकुंठ नायक जया कंठी. आणि या न्यायाने सद्गुरू बलभीम महाराजांना आनंदाची त्या ठिकाणी उकळी फुटली. बलभीम महाराज नाचतायत, परंपरेचा ओघ, आनंदाचा प्रवाह, आणि हा आनंदाचा प्रवाह जीवनामध्ये ज्यावेळेला हा आनंदाचा झरा, हा जिव्हाळा, ही आत्मीयता आणि तो ओलावा ज्यावेळेला हृदयातून प्रगट होतो, त्यावेळेला निघालेले शब्द, तो बोले ते स्तवन, तो चाले तो जप माझा, तो असे तेची कपिध्वजा, समाधी माझी. या न्यायाने बलभीम बाबा नाचताय, मोठ्या आनंदानं, कौतुकानं नाचताय. नाचता नाचता एकच शब्द त्या ठिकाणी, जसं बाबांचं घोषवाक्य, तसं मात्र त्या ठिकाणी बलभीम बाबांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला आणि त्या शब्दाचं आपल्याला या ठिकाणी भजन करायचं आहे.
आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय रुमी काय. आनंदी माय आनंदी माय हो आनंदी माय आनंदी माय माय आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय आनंदी माय हो हो आनंदी माय आनंदी माय आनंदी माय आनंदी माय आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. करू मी काय. संत बलभीम महाराज की. सकळानंदांचे ही शिष्य, संप्रदायाची ही परंपरा, या परंपरेच्या ओघातून निर्माण झालेले हे साधू, अखंड ज्ञानाचा ओघ अनुभवलेले, ज्ञानाचा प्रवाह समजून घेतलेले प्रकांड अशा प्रकारचे विद्वान, कुठल्याही प्रकारचं कुठे दंभ नाही, अभिमान नाही, स्वार्थ नाही, साध्या कुटुंबातून भिक्षापात्र एक माधुकरी मागून त्यांनी आपल्या ज्ञानाचा हा स्तंभ उभा केला. जसं नाथबाबा भागवत संप्रदायाचा स्तंभ झाले, खांब झाले, तसं आपल्या या भक्ती परंपरेतले हे वलभीमजी महाराज अतिशय साधे भोळे महात्मे. आणि या महात्म्याने असं नाचून उठायचे. आनंदी माय आनंदी माय तुझ बिन गमेनी करू मी काय. याचा अर्थ असा होतो सज्जन हो, चांगला जर बारकाईने विचार केला की माझ्या स्वरूपापासून मी थोडासा सुद्धा विभक्त व्हायला तयार नाही. मी त्याच्या ठिकाणी इतका जुळलोय जिव्हाळ्यानं, एक क्षणभरसुद्धा एक सुईच्या टोका एवढी सुद्धा देवाचा न माझा संबंध मी दूर होऊ देत नाही. तुझ विन गमेनी करू मी काय. अशा पद्धतीनं बलभीम महाराजांची ती अंतकरणाची बैठक आहे. चांगला विचार केला तर ही श्रीपाद बाबाच्या हृदयाची बैठक आहे. आनंदी माय असं म्हणून नाचून उठायची. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहातला आजचा दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसाला सुंदर अशा पद्धतीने भगवंताची इच्छा आहे. हा म्हणतात ना, तेथे कोणाचे न चाले, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. अशा न्यायाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहातली दुसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी हा सुंदर असा दिव्य पर्वकाळ आहे. संतांची जी कृपा आहे ती कृपा आपल्यावर अखंड अविरत कशाही प्रकारे आनंद अनुभवून घेता येतो. बघा, चांगला जर बारक मंडपातही आनंद मिळतो,
घरातही तेवढाच आनंद मिळेल. समजा 50,000 समाज असला तरी आनंद तोच. स्वरूपामध्ये कुठेही न्यूनता, कुठेही अधिकता अशी होत नाही. सर्वाच परिस्थितीमध्ये एक सारखं मात्र ज्यावेळेला समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि शमदमावरी हरी झाला. आनंद घेण्यासाठी आपण ह्या मार्गाचे पथिक झालो आहे. आपण प्रतिष्ठेसाठी नाही, दांभिकपणासाठी नाही, आपण कुठल्याही एखाद्या पदासाठी नाही, कुठे एखाद्या कलेसाठी नाही, कुठल्याही एखाद्या गुणासाठी नाही, तर आपण या सद्गुरूंचे पायिक झालेलो आहोत. ती एवढ्याकरिता आपलं जे जीवन या ठिकाणी आलेलं आहे, आनंदाच्या दिशेनं आपलं जीवन प्रवाहित कसं होईल, आपल्या जीवनाचं गणित कसं सुटेल, देवाच्या स्वरूपाशी आपली एकरूपता कशी होईल, दिवसेदिवस भक्तीच्या साधनेमध्ये वाढ कशी होईल, प्रतिक्षणम वर्धमानम दिने दिने नवम नवम, या न्यायाने आपल्या जीवनामध्ये मात्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रूप कसं तयार होईल, अशा पद्धतीचा हा प्रवाह आपल्या जीवनामध्ये संतांच्या कृपेनं मात्र जिव्हाळा प्राप्त झालेला आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, या न्यायाने तो प्रवाह प्राप्त झालेला आहे. दुसऱ्या दिवसाची ही सेवा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, काल मुंबईच्या महाराजांचं कीर्तन होतं आणि आजचा जो पर्वकाळ आहे तो नाथबाबांची षष्ठी आहे आणि नाथबाबांची षष्ठी असल्यामुळे नाथबाबांचंच प्रवचन आहे. आणि दुसरी गोष्ट, नाथबाबांनी एक काम केलं काय, जलतत्व जे आहे त्या जलतत्वामध्ये त्या तत्वाशी एकरूप झाले. म्हणजे काय नेमकं, आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश 5 तत्वाचं हे प्रत्येकाचं शरीर आहे. कुठल्या तरी एका तत्वामध्ये किंवा 5ही तत्वामध्ये हे शरीर विलीन होतं आहे. तसं नाथबाबांनी मात्र जलतत्वामध्ये आपला देह ठेवला, म्हणजे स्वरूपाशी एकरूप होणं, याचाच अर्थ जलतत्वाशी आपलं देह ठेवणं. वास्तविक आपण कोणी म्हणतो वायुतत्वाशी देह ठेवला, कोणी म्हणतो जलतत्वाशी ठेवला, कोणी म्हणतो अग्नितत्वाशी ठेवला. पण चांगला जर सज्जनो बारकाईनं विचार केला तर या 5 तत्वातच देह ठेवला जातो. नाथबाबांनी मात्र त्या ठिकाणी जलतत्वामध्ये आपला देह ठेवला आहे नाथषष्ठीला. आणि म्हणून मात्र आज नाथबाबांचं या ठिकाणी षष्ठी असल्यामुळे भगवंताने असं नक्की केलं बा, आजसुद्धा जो कीर्तनली यी बा त्याला जल समाधीच दी टाकणी बा. आणि म्हणून भगवंताने पावसाला सुरुवात केली, त्याला आनंद झाला. आनंद झाला पोटी स्तब्ध होय कंठी, मौन वाकपुटी धरुणी राय. या द्याव चालू करी थोडा. मौन वाकपुटी धरुणी राहे, अशा पद्धतीने. हो तेच ना. आणि म्हणून भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने सज्जनो, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह बापूजींच्या मार्गदर्शनाने, गावकऱ्यांच्या चलथान या पुण्य पावन नगरामध्ये सगळ्या साधक मायबापांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या प्रेमाने आणि त्या अनुषंगाने या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी आपण आयोजित करतो आहे. आनंदाची गोष्ट आहे सज्जनो. चांगला जर बारकाईने विचार केला, आजचा जो पर्वकाळ आहे तो पर्वकाळ आहे एकनाथ षष्ठीचा. आणि एकनाथ षष्ठी, एकनाथ बाबांनी मात्र, जे एकनाथ बाबा आहेत ते मात्र तुमचे ना आपले गुरुबंधू आहेत, तुमचे ना आपले सद्गुरू आहेत. आपण त्याच मालिकेनं मात्र जन्माला आलेलो आहेत. या ओघामध्ये, या परंपरेमध्ये, नाथबाबांच्या परिवारामध्ये, त्यांच्या परंपरेमध्ये मात्र आपण या ठिकाणी आलं. जनार्दन स्वामींच्या योगाने आणि नाथबाबांकडं मार्ग आला. त्याच्यानंतर यदू झाला, याच्यानंतर परत अशा प्रकारची ती मालिका नारायण बाबांकडून मालिका आपल्याकडं आली. दत्तात्रयांचा जो प्रसाद आहे तो प्रसाद मात्र संत एकनाथ बाबांना, पैठण निवासी नाथबाबांना प्राप्त झाला. आणि तो प्रसाद नारायण महाराजांनासुद्धा त्याच पद्धतीने प्राप्त झाला, दत्तांचा प्रसाद. आणि त्या प्रसादाने मालिका सुरू झाली. त्या प्रसादाने हा भगवंताचा प्रसाद. आता सर्वच ठिकाणी आपण ज्या वेळेला गावागावामध्ये मात्र आपण कीर्तन प्रवचनाला जात असतो, घडतं असं नेमकं जीवनामध्ये की मात्र इतर कीर्तनं आणि आपली कीर्तनं, या इतर कीर्तनं आणि आपली कीर्तनं फार मोठा त्या ठिकाणी फरक पडत असतो. का पडतो त्याचं कारण सांगतो. नारायण महाराज जालवणकर जे होते, तुम्ही फोटो पाहिला असेल मालिकेमध्ये बघा, नारायण महाराज जालवणकर हे मात्र प्रकांड अशा प्रकारे तपस्वी महात्मा होते. आणि त्यांचा वेश बघा, तुम्ही वेश पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठल्या मालिकेत जन्माला आलो. तर त्यांचा भयंकर असा प्रकारे मात्र अगदी नियमात बसेल असा वेश त्यांचा तपस्वीचा. अशा पद्धतीने नारायण महाराजांनी गिरनार पर्वतावरती अखंड तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर दत्तप्रभूंनी प्रसाद दिला. आणि प्रसाद म्हणजेच आपल्याला जो अनुग्रह मिळतो
तोच अनुग्रह दत्तप्रभूंच्या कृपेनं त्या ठिकाणी नारायण महाराजांना तो प्राप्त झाला. नारायण महाराजांना तो अनुग्रह प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं त्या ठिकाणी एक वरदान मात्र प्राप्त झालं. काय की हा प्रसाद ज्याच्यापर्यंत जाईल त्याला मात्र पूर्णपणे जिवंत असा अनुभव, अपरोक्ष अनुभूती, की ज्याला मात्र ज्या अनुभूती करतात रात्रंदिवस साधू संत अट्टहास करतात, अशी जी अपरोक्ष अनुभूती आहे ती त्या जीवाला लगेच तयार होईल. आणि म्हणून आता अनुग्रह दिल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी भाव तयार होतात. वास्तविक पाहता सगळेच जगातले सगळे पंथ, सगळे संप्रदाय एवढ्या एकाच गोष्टी करतात, त्यांची धावपळ चालू आहे. पण घडतंय नेमकं जीवनामध्ये असं की मात्र ही गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये जर दिली तर ती त्याला त्याची तेवढी किंमत समजत नाही. आणि म्हणून त्या गोष्टीला तो कमी दर्जाचं आहे असं मानतो. आणि लोकेशनाच्या दृष्टीने, लोकप्रतिष्ठेच्या दृष्टीने त्याला मात्र तो कमी लेखतो. आणि म्हणून त्याचं साम्राज्य, त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा त्याला कळत नाही. परंतु चांगला बारकाईनं जर विचार केला, जगातले सगळे संप्रदाय, सगळे मार्ग अपरोक्ष अनुभूती करता धावपळ करताय. अपरोक्ष अनुभूती जीवाला प्राप्त व्हावी एवढ्याकरता सदैव धावपळ करतायत. आणि तुमचं सौभाग्य असं आहे. चांगला जर बारकाईने विचार केला, संत कृपेचा जो प्रवाह आहे, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की संत कृपेचा प्रवाह सर्वसाधारण नाही. संत कृपेचा प्रवाह इतका दैदिप्यमान आणि तेजस्वी असतो. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, खूप भटकलो, खूप फिरलो, जिथं नाही जायचं तिथं गेलो, सगळे व्यवहार तपासून पाहिले, सगळीकडे जाऊन पाहिलं, सगळे कर्म केले, उपासना केले, ज्ञानमार्ग केला, सगळं योगाच्या मार्गाने जाऊन पाहिलं, सगळं करून पाहिलं. परंतु अंतकरणाला निराशा वाटले, कुठतरी काहीतरी शिल्लक राहिलं. अंतकरणाचं समाधान, प्रभूची प्रसन्नता, हृदयाला जिव्हाळा कधी आणि केव्हा प्राप्त होईल या न्यायाने अंतकरण आता वाटचाल करताय. तुकोबाराय रात्रंदिवस ध्यास करताय, कधी तो जिव्हाळा प्राप्त होईल. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, आणि चित्त पांडुरंगा झुरतसे. असं पांडुरंगाच्या चिंतनाकरता, त्याचा अनुभव येण्याकरता रात्रंदिवस तुकोबारायांचं चित्त झुरतंय, तळमळतंय. परंतु तो अनुभव होत नाही. जगाचा बाजार आहे, जगामध्ये अनेक पंथ, अनेक मार्ग. कोणी म्हणतं इकडं चला, कोणी म्हणतं तिकडं चला, कोणी म्हणतं पुढे चला, कोणी म्हणतं इथेच थांबा, कोणी म्हणतं जीभ बाहेर काढा, कोणी म्हणतं श्वास घ्या, कोणी म्हणतं श्वास सोडा, कोणी म्हणतं फिरत राहा, कोणी म्हणतं तीर्थयात्रा करा, कोणी म्हणतं दाढी वाढवा, कोणी म्हणतं नख वाढवा, कुणी काय म्हणतं. अगदी सामान्य जीवाला अगदी तोडून टाकलंय पंथ आणि संप्रदायांनी. पण चांगला जर सज्जनो बारकाईनं विचार केला, साधूचा जो मार्ग आहे, साधूचा मार्ग, संतांचा मार्ग, आणि त्या मार्गावर मात्र ज्या वेळेला संत चालू लागतात किंवा जीव चालू लागतो, त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. महाराज म्हणतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, आणि तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. अशा प्रकारे संतांचा हा मार्ग आहे. तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिवस मी अभ्यास केला. कमी अभ्यास नाही तुकोबारायांचा, रात्रंदिवस अभ्यास केला. किती जन्माचा अभ्यास. अंबरीशी माझे तुकोबाराय होते, संत नामदेव महाराज माझे तुकोबाराय होते, भगवान प्रभू रामचंद्रांचे अवतार अंगद माझे तुकोबाराय होते, संत नामदेव महाराज माझे तुकोबाराय होते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सोपं नाही. एवढा अभ्यास करून सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांनी अशी जोळी पसरली. अरे गण फिरलो, पण या कलियुगामध्ये ज्या वेळेला आलो ना, त्यावेळेला मात्र मला माझ्या जोळीला कुठंतरी छिद्र पडलं की काय, कुठंतरी अंतकरण बोचकलं गेलं की काय, कुठंतरी करायचं शिल्लक राहिलं की काय, अंतकरण रात्रंदिवस दुखावत होतं. झाली संतांची कृपा झाली. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्णारी, परंपरा सांगितली, भगवंताचं नाम सांगितलं. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्या कृपेचा मी मात्र पारखा होत होतो, ती कृपा ज्या वेळेला माझ्यावर झाली ना, संतांची जी कृपा आहे, संतांचं जे वैभव आहे, गुरुकृपेचा जो सोहळा आहे, तो सोहळा अनुभवत असताना भक्ताचं हृदय त्या ठिकाणी कमी पडतंय, तोकडं पडतंय.
तोकडं पडतंय, जोडी फाटली आपली. जीव किती आहे, जीवाची ताकद किती आहे, त्याची कुवत किती आहे, पचवण्याची क्षमता किती आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, पण ऐका ना, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आणि लाधले कपाळा. थोडे बहु थोडंफार सापडलं म्हणे बा. माझ्या जीवनामध्ये संतांची कृपा प्राप्त झाली, हे खरं आहे, पण जीवनामध्ये जे सापडलं ते थोडंफार सापडलं, जास्त नाही. जास्त माझ्या जीवनामध्ये सापडू शकलं. आणि जे थोडंफार आहे, थोडंफार, तरी त्याला 5वा वेद म्हटलं जातं. 5वा वेद बरं का. चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला तर ही संतांची जी कृपा आहे ही अतिशय दिव्य अशा प्रकारची आहे. महाराज म्हणतात की मात्र कृपादान केले संती आणि कल्पांती ही सरेना. आणि म्हणून संत कृपा करतात आणि संत कृपा करून जीवाला मात्र निहाळून सोडतात. तुम्ही समजा जप केले, तप केले, यज्ञ केले, अनुष्ठान केले, वाटेल त्या प्रकारची साधना केली, व्रत केले, वैकल्य केले, अनेक प्रकारची जरी साधना केली, पण संतांच्या सहवासामध्ये फक्त तुमचा एक 5 मिनटं, एक क्षण गेला तरीसुद्धा या सकळ साधनेमध्ये जेवढं मिळणार आहे तेवढं संतांच्या सहवासामध्ये सहजगत्या ते जीवाला प्राप्त होत असतं. म्हणून ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं, पहाटे वीन पाववीत, अमृते वीन जेववीत, आणि योगा वाचोन दावीत कैवल्य डोळा. अशी संतांची जात आहे. आणि ही जात एकदा जीवाला सापडली ना, श्रीमंत होतो जीव, श्रीमंत. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. श्रीमंत होतो. राज याची कांता काय भीक मागे, आणि मनाची या जोगे सिद्धी पावे. जनार्दनांची कृपा आणि नाथबाबांवर झाली. आता नाथबाबा म्हटल्यानंतर सज्जन वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये नाथबाबा म्हणजे शांतीचा प्रत्यक्ष अवतार. शांतीच जणू काही नाथबाबांच्या रूपानं प्रगट झालं आहे. नाथषष्ठीचा परमदिव्य अशा प्रकारची पर्वणीचा हा काळ आहे. आणि नाथबाबांची शांती किती शांती, शांतीच अवताराला आली की काय, असं नाथबाबांचं मात्र त्या ठिकाणी वर्णन आहे. नाथबाबांचं स्वरूप आहे. नाथबाबांना राग हा विषय, क्रोध हा विषय अजिबात नव्हता. नाथबाबाला राग येत नाही, या गोष्टीचा काही लोकांना राग यायचा. साधा वायबारपणा आहे का हो? नाथबाबांना राग येत नाही म्हणून काही लोक म्हणायचे, बुवा ह्या माणसाला एवढी तपश्चर्या करतो, एवढं मात्र भगवंताचं नामचिंतन करतो, पण याला रागच येत नाही बुवा. आणि त्या काळामध्ये संत पैठण निवासी संत नाथबाबा, एकनाथ बाबा मात्र त्या ठिकाणी वेदांचा तो अर्थ अगदी सरळ भाषेत सर्वसामान्याला कळेल, रुचेल, पचेल, करता येईल, स्वरूपापर्यंत जीव मजल मारेल अशा प्रकारचं गुह्यातलं गुह्य, वैष्णवांचं गुह्य, मोक्षाचा एकांत, जीवाचं कल्याण लवकरात लवकर साधलं जाईल असं सोपं करून नाथबाबा ब्राह्मण समाजाचे असून, पूर्वीचा काळ बरं का, पूर्वीच्या काळामध्ये कोणालाही ज्ञान सांगता येत नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये असं यारे चिकनासवन असं होतं थोडं. म्हणजे त्या काळामध्ये जे प्रतिष्ठित आहेत, जे मात्र मोठे आहेत, त्यांना मात्र त्या ठिकाणी लोकेशनाच्या दृष्टीने ती गोष्ट सांगितली जायची. सर्वसामान्य जे शूद्र वर्गातले लोक आहेत किंवा चुल्याजवळ स्वयंपाक करणारी माझी ताई असेल, या इतरांना मात्र फक्त त्या ठिकाणी सेवा यांच्याकडून घेतली जायची. कुठल्याही प्रकारे यांना ज्ञानाचा अधिकार नव्हता. अशा काळामध्ये नाथबाबा त्यांच्या घरी जाऊन त्यांना सुंदर अशा रीतीने, जसं आता आपण पाहत असतो काही मंडळी आपल्यामध्ये सुद्धा, संप्रदायामध्ये सुद्धा अनेक तुम्हाला महाराज सापडतील, अनेक कीर्तनकार सापडतील, काही संत सापडतील. पण याच्यामध्ये समजून घेतलं तर मग आपल्याला लक्षात येतं की व नेमकं काय. तसं नाथबाबा काय करायचे, सोपं सांगायची. जसं बाबा जसं सांगायचे ना, ताई भाकरीला कसा पोपडा येतो का नको, भाकरीला पोपडा येतो तसं आपल्यालाही आला पाहिजे का नको, अशा पद्धतीने. म्हणजे हा वेदांत आहे. भाकरीचा पोपडा खाण्यापुरता नाही तर त्या ठिकाणी वेदांत असं सांगतो. मग अग्निकुंडे बीजे घातली, अंकुर दशे निमाली, न फळताच मज अर्पिली शुभाशुभे. ज्ञानोबराय सांगतात त्या पद्धतीने महाराज या ठिकाणी सोपं करून सांगायचे. सोपं वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा आणि येरांनी व्हावा भारमाता, असं सोपं करून. आणि एकनाथ बाबा ज्यावेळेला सांगायचे त्यावेळेला
त्या काळातले जे विद्वान होते, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असलेले असे शास्त्री पंडित, अतिशय विद्वान असलेले पंडित, आणि ह्या पंडितांना त्यावेळेस मात्र फार नाथबाबांचं दुःख वाटायचं. त्यासनं पोटमाबय का बरं, तर त्याचं कारण असं होतं की मात्र त्या काळामध्ये मात्र नाथबाबांचं कीर्तनासाठी, प्रवचनासाठी, सत्संगासाठी सहज सहज साध्या भाषेत, सोप्या भाषेत आणि मात्र त्या ठिकाणी नाथबाबा सांगायचे. आणि भयंकर असा समाज, तळागाळातला समाज एकत्रित यायचा नाथबाबाजवळ, आपल्या आनंदाचा प्रवाहाचा मार्ग, जिव्हाळ्याचा मार्ग जाणून घ्यायचे. पण हे जे पंडित लोक होते नाही, सूत्रात्मक बोलायचे. पामर कोण, जिज्ञासू कोण, ज्ञानी कोण, मुमुक्षू कोण, आत्मा, परमात्मा, जीव, माया, असं गुरफटून समाजाची पिळवणूक करून शोषण करायचे. नाही का वर्ग तो आजसुद्धा समाजात, तो सुद्धा एक वर्ग आहे. आणि एक वर्ग असा आहे समाजामध्ये, तो साध्या सोप्या पद्धतीत परमार्थ सांगतो आणि सूत्राचाच विचार मांडतो, दुसरा नाही. सूत्राशिवाय परमार्थ नाही. महाराज म्हणतात, गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. अशा प्रकारे मात्र ज्या एक वर्ग असा आहे की तो अशा पद्धतीने मात्र त्या ठिकाणी मात्र कार्य सांगत असतो. हे परंपरेतले लोक नाही का, जे सूत्राचा विचार मांडतात, हे त्या कार्यासाठीच नेमके आलेले असतात. सूत्राचा विचार मांडणारे विरळे असतात. विरळा पावे अवघड गोवे शेवटीची मोठी मजा आहे. चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला, ज्ञानोबाराय सांगतात, येऊ द्या ना कोट्यावरी लोक याच्यामध्ये, पण तैशे आस्तेच्या महापुरी रीगताती कोटीवरी प्राप्तीच्या पैलतिरी विपायला निघे. सोपं नाही. महाराज म्हणतात, विरळा ऐसा कुणीन तुका त्याशी लोटांगणी. नाथबाबांना राग येत नाही बरं का, नाथबाबांना राग येत नाही. म्हणून बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी राग यायचा की काय येत नाही बुवा राग. मग एका वेळेस असं झालं, नाथबाबांना राग आला पाहिजे बुवा. मग एका ब्राह्मणाची मुलगी लग्नाची होती. लग्नाची मुलगी असल्यानंतर ते ब्राह्मण आणि त्या ब्रह्मसभेमध्ये गेले आणि सगळ्यांना काकुळतीने विनंती केली. म्हणे, दादा मी गरीब माणूस, मला मात्र कुठल्याही प्रकारे या ठिकाणी माझ्याकडे संपत्ती नाही, मुलगी उपवर झाली, काय करू, लग्नाची वेळ झाली, मुलीचं लग्न जमलेलं आहे, पण माझ्याकडं पैसे नाही. पूर्वीचा काळ असल्यामुळे त्या ठिकाणी त्या ब्रह्मसभेने त्या माणसाला सांगितलं, म्हणे, भाऊ एक काम करावं लागेल तुला, आम्ही तुझ्या मुलीच्या लग्नाला 200 रुपये देऊ. त्या काळामध्ये 200 रुपये म्हणजे खूप मोठे. नाथबाबांचा तो आज 700-800 वर्षापूर्वीचा काळ, आणि त्यावेळेस मात्र 200 रुपये आम्ही देऊ, पण तुला एक काम करावं लागेल. म्हणे, काय? फक्त काम छोटं आहे. काय करायचं? नाथबाबांना राग आला पाहिजे, बस, दुसरं काम काहीच नाही. नाथबाबांना राग आला की आमच्याकडून तू 200 रुपये घेऊन जा. काही लोक बघा कसे असतात. भले समजा काही हो, त्यांनी दाढी शिलगी जाई चाली, पण म्हणे बिडी चेटी जाल पाल, आहे का नाही? असे लोक असतात. एखादा डोंगरावरती एखादा दगड वरून येतो गडबडत आला तर तो काय काम करतो? चांगलं काम करतो का तो? काय करतो? रस्त्यातील आलेल्या सगळ्या दगडांचं काय करतो? चुरमा करून टाकतो आणि खाली येऊन झोपडपट्टीमध्ये घुसून जातो. बिचारा कोण झोपेला ना, ते झोपडामध्ये लागतं निघ जातो त्यातले चेंदीन. मग अशा पद्धतीने महाराज म्हणतात, माशीचं बी तेच काम आहे बरं का. माशी काय करते? जेवताना जर घशात अटकली तर काय तिचा फायदा आहे का? माशीचा जर घशात अटकली तर काय होतं? मरते ती जीव दिदी भले, पण दुसऱ्याला वांती उदी. आठकी जाई आटकून गेल्यानंतर ती ज्याच्या गळ्यात ती अटकली ना त्याला वांती होते आणि ती मरून जाते. मरी का जाणं आहे ना, पण चांगलं उद्याव आणि दुसरानं, असा काही शपथ लिहिलेतच. अशा पद्धतीने महाराज म्हणतात की त्या ठिकाणी नाथबाबांना राग यावा म्हणून, आणि त्या ठिकाणी 200 रुपये त्याला मिळणार मोठे त्याने तयारी केली हो, आणि गेला तो तयारी करून मस्तपैकी. आणि सकाळची वेळ होती, डोक्यात तोच विचार, 200 भेटी जायला पाहिजे, बाकीना विषय नाही. आणि आला आणि नाथबाबा आपले मस्तपैकी पूजेला बसले होते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्य आदी लक्षणम. अशा प्रकारे सद्गुरुदेवतांची पूजा झाली, देवांची पूजा झाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. असं चाललंय नाथबाबांचं आपलं मंत्र म्हणणं चाललंय. पूजा चालली आहे, देवांना आळवतोय, अंतःकरणपूर्वक डोळ्यातून अश्रू गळतायत. आणि याच्या डोक्यात हा आला इकडून रस्त्यात चालता याला माहिती होतं 200 रुपये पाहिजे, त्याची गरज होती, मुलीचं लग्न झालं पाहिजेची चिंता होती.
आणि 200 भेटायला पाहिजे. मग काही काही जायनात नाथ बाबा राग आलेच पाल. आणि मग त्या ठिकाणी तो आला, जसा आला तसा नाथ बाबा डायरेक्ट घरात शिरला. आणि घरातमध्ये तिकडे मात्र घरात गेल्यानंतर डायरेक्ट देव्हाऱ्याकडे फिरला. आणि नाथ बाबा पूजा करतायत. आणि पूजा करता करता त्या ठिकाणी जसं नाथ बाबा बसेलचेत ना, डायरेक्ट जाईन मांडीवर बशी घ्या, तू गताड्या मांडीवर बशी घ्या गपकैन. आणि मांडीवर बसल्यानंतर नाथबाबा त्याच्याकडे असं टोळ बघतच राहिले बुवा. एवढा गदगुल्या घडीत जाऊन मांडीवर बसला. आता मला असं सांगा, तुम्ही घरात जर पूजा करता आणि एखादं दाखलं पोरग्या गपकैन मांडीवर बस जाय ना, तुम्ही चटकन वाजवायचं त्याले का? कारण विक्षेप होतो ना तुम्हाला, ऐका नाही. पण नाथबाबा म्हणतो वा वा वा, काय सुंदर काम केलं म्हणे भाऊ, अगदी तुझ्यासारखंच बिलकुल माझा हरिपंडित. असा लहान होता ना बाळ्या, त्यावेळेला मी पूजा करायचो ना, पळतच यायचा दुडून तुझ्यासारखाच बसायचा रे म्हणे भाऊ, अगदी तुझ्यासारखाच. छान छान, मला माझ्या हरिपंडिताची आठवण झाली आणि खरोखर चांगलं काम केलं. त्यांच्या चेहऱ्यात पडी घ्या. तो म्हणे बा 2 काल भेटते ना ती. आणि लगेच मग त्याने परत तो निघून गेला. आणि थोड्या दिवसांनी परत आणखी प्रयोग केला. एक दिवस असं झालं, त्या ठिकाणी नाथबाबा असे जेवायला बसले. आणि जेवायला मी कशासाठी सांगतो, नाथबाबांची जी शांती आहे ती आली कुठून? मला मुद्दा हा आहे. संतांचा जो प्रवाह आहे, परंपरेचा जो प्रवाह आहे, शांतीचा जो समुद्र आहे, ती शांती कुठून आली? स्वरूपानुसंधान ज्या वेळेला जीव गाठतो ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. आत्मप्रकाशे चोखे जो आपण पाची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मागो येईल. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो. आणि भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. अशा न्यायाचं मात्र जे हृदयाची जी बैठक आहे, ती बैठक नाथबाबांच्या जीवनात संतांच्या कृपेनं बसली. आणि त्या बैठकीमुळे ही शांती प्रदान झाली जीवनामध्ये. आणि तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्याने बघितलं, गिरजामाया आपली स्वयंपाक करते, वाढते. आणि नाथबाबा आपले मस्त शांत स्वरूपाने शांत मुद्रेनं आणि त्या ठिकाणी जेवायला बसल्यानंतर हा याच्या डोक्यात 200 रुपयाचा विचार. हा आला, पळतच आला मागे जाऊन आणि गिरजामायला गळ्याला मिठीच मारली होती. आणि कशा करता 200 मिळावे. आता बघा तुम्ही, चांगला जर बारकाईने विचार केला, एखादा माणसाने येऊन जर समजा गळ्याला मिठी मारली पत्नीच्या, तर काय म्हणेल माणूस? बराच जण ते म्हणजे उपाडीत दिसू, आहे का नको? म्हणजे म्हणजे कुठल्या ना कुठल्या एखाद्या प्रकाराने का होईना नाथ बाबांना त्या ठिकाणी राग यावा, याचा राग लोकांना यायचा. का बरं राग येत नाही बुवा, बरं का? मग त्या ठिकाणी आणि मिठी मारल्यानं काहीच बोलले नाही नाथ बाबा, शांत झाले. आणि मग गिरजामाय बोलते म्हणे, भाऊ काय मला तू लहानपणाची आठवण. जसं नाथबाबांनी बोलले ना, म्हणे खरोखर लहानपणी आमचा हरिपंडित, आणि खेळता त्याला जर काही आठवण आली की तो आई म्हणून धावतच यायचा आणि तुझ्यासारखीच कडकडून मिठी मारायचा. आज माझ्या बाळाची आठवण करून दिली रे म्हणे तू. ना असं म्हटल्याबरोबर चेहरा पडला आणि गेला निघून. नाथबाबांनी जवळ बोलवलं, म्हणे इकडे काय झालं, काय तुला नेमकं काय चाललंय म्हणे, हे तुझं कशासाठी चाललंय हे? आणि त्याने दोघं हात जोडले नाथबाबांकडे. म्हणे बाबा तुम्हाला खरं सांगू का, मी आज तुम्हाला खरं बोलतो, मला हे करावंसं वाटत नाही हो, मग तुम्हाला रागच येत नाही, मला 200 भेटत नाही. मुलीचं लग्न अटकलं आहे, माझ्या मुलीचं लग्न अटकलं आहे. आणि तेवढ्याकरता मी ब्रह्मसभेत गेलो होतो आणि तिथं त्या लोकांनी सांगितलं की 200 रुपये मिळावे, आणि म्हणून मी मात्र हे करतोय. अरे येड्या, जर अगोदर माझ्याकडं आला असता तर हे लग्न मी तुला 200चं जाऊ दे, पण पूर्ण लग्न करून दे. नाथबाबांनी त्याच्या मुलीचं लग्न लावून दिलं. मला मुद्दा हा सांगायचा आहे की नाथबाबांना कुठल्याही प्रकारे मात्र शांती ढळत नव्हती. शांती कुणाची ढळते? ज्याच्या हृदयाची बैठक फिट नाही त्याची शांती ढळते. कधी पैशांना पाहून ढळते, कधी मान पाहून ढळते, कधी मात्र तपश्चर्या वाढली तर ढळते. म्हणून ती जी शांती आहे, जी अविरत आहे, जी नाश पावणारी नाही, अशी शाश्वत अशा प्रकारची शांती आहे, जी संतांच्या कृपेनं प्राप्त होते. अशी शांती मात्र मिळवण्याकरता प्रत्येकाचा जन्म आहे. आणि महाराज म्हणतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम शनभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रियदर्शनम. असे हे नाथबाबा शांत अशा समज. एकाने तर मजल केली, त्या ठिकाणी ब्रह्मसभेमध्ये सांगितलं गेलं. आणि मजल अशी केली की नाथबाबा इकडून गेले की त्यांच्या अंगावर थुकायचं. बराच जण होतात,
चांडाळ चौकटीतले काही लोक, आणि ते नाथबाबांना राग यावा म्हणून आणि त्या ठिकाणी पानाचे बरेच विडे आणून दिले आणि 108 वेळा थुंकला. तो एक यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवोनी मुक्त केला. या न्यायाने 108 वेळा. आणि त्या ठिकाणी पण नाथबाबा म्हणतात, भाऊ फार चांगलं काम केलं म्हणे तू. म्हणे कसं चांगलं काम कसं केलं की तुझ्या थुंकण्याने मला 108 वेळा गंगेचं स्नान झालं. हां, जर तू हे केलं नसतं तर माझ्याकडून हे घडलं नसतं. म्हणून तुझा काही दोष नाही. त्याने कडकडून मिठी मारली आणि नाथबाबांना ते शरण आले. मला मुद्दा हा सांगायचा आहे की मात्र राग हा जो विषय आहे, क्रोध हा विषय जो आहे, हा स्वरूपाच्या अनुसंधानाने त्याचे मात्र दिशा बदलत असते. काम जात नाही, क्रोध जात नाही, लोभ जात नाही. जात असतो तर त्याची दिशा हे विषयदरीचे भजन मार्गीचे मांग मारक जे, अशा पद्धतीने महाराज म्हणतात हे जात नाही तर यांना काय, यांची दिशा बदलून टाकावी लागते. महाराज म्हणतात एका ठिकाणी काम क्रोध लोभ स्वार्थ आणि अवघा माझा पंढरीनाथ, नाही का, माझा तो कोण आहे, माझा तो ईश्वर आहे. अशा पद्धतीने मात्र माऊली आपलं पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ बाबा आणि यांच्या जीवनामध्ये मात्र परिस्थिती काही असू द्या हो, चांगला जर बारकाईने म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की बा आपली अशी परिस्थिती आहे, आपल्याकडून परपंच होणार नाही, आपल्याकडून परमार्थ होणार नाही. पण चांगला जर बारकाईने विचार केला तर परमार्थासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती अवलंबून नाही, अंतकरण अवलंबून आहे. परमार्थासाठी परिस्थितीची गरज नाही. पाणी आहे का हो? परमार्थासाठी पाण्याची आपलं परिस्थितीची गरज नाही, तर त्या ठिकाणी परमार्थामध्ये गरज आहे ती मात्र हृदयाची. हृदय हो. हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा श्रीपादा श्रीपादा श्रीपाद राम श्रीपादा, हा श्रीपादा श्रीपाद बाबा श्रीपाद रामदासा रामदासा रामदास बाबा रामदासा, रामदास बाबा रामदासा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाल कृष्ण भगवान की जय. मुरली मनोहर लाल की जय. होय गे बर असं आहे का? बाबा भगवंताच्या नामाचा आनंद आणि तो आनंद उपभोगत असताना संतांची परंपरा सांगते की तो आनंद उपभोगण्यासाठी जीवाला कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. परिस्थितीसुद्धा कुठल्याही स्वरूपाची जर असली तरी तो जीव त्या ठिकाणी भक्तीमध्ये पारंगत होऊ शकतो आणि जन्ममरणरहित कैवल्य सुखाची प्राप्ती त्या जीवाला होऊ शकते. चांगला जर बारकाईने विचार केला तर आपल्या या गुजरातमध्ये एक संत होऊन गेले, ज्या संतांचं नाव आहे नरसिंह मेहता. तर या संतांचं मात्र एक वेळेला असं झालं जीवनामध्ये की नरसिंह बापा भजन गात होते. भजन गाता गाता श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी ये नाथ नारायण वासुदेव, ये नाथ नारायण वासुदेव, ये नाथ नारायण वासु. भजन करता करता नरसिंह बापांना निरोप आला, बाबा 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 तुमची पत्नी मात्र त्या ठिकाणी वारली आहे. पत्नी आईसाहेब गेल्या, बाबा आईसाहेब तुम्हाला सोडून गेल्या. नरसिंह बापांना निरोप आला आणि नरसिंह बापांना निरोप आल्यानंतर नरसिंह बापांनी मुखातून शब्द काढले. बघा परिस्थिती सांगतो मी, जीवनामध्ये परिस्थिती कशा प्रकारे मात्र प्रारब्ध कशी दिशा बदलतं आणि दिशा बदलल्यानंतर जीवाची त्या ठिकाणी मनस्थिती हृदयाची शांती कशी बदलत नाही. तर त्या ठिकाणी नरसिंह बापाच्या मुखातले शब्द आहेत, भलू थयू भांगी जंजाल सुखे ती भजिशू श्री गोपाल, असं नरसिंह बापा म्हणतात. दुसरा संत आपण बघूया. दुसरे संत सज्जन जगद्गुरू तुकाराम महाराज, 42 वर्षाचं आयुष्य जगद्गुरू तुकोबारायांना
आणि तुकोबारायांना मात्र एक पत्नी मात्र अन्न करता मेली, तर आणि एक पत्नी अन्न करता मेली. एवढंच नाही तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करू. बरे झाले देवा निघाले दिवाळे, आणि बरे या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये माझी. परिस्थिती आडवी येत नाही, परिस्थिती काही असू द्या, त्या परिस्थितीतून मार्ग, परिस्थितीतून तोडगा मात्र काढतात. नाथबाबांना विचारलं, का हो नाथबाबा तुमचं कसं काय? तर नाथबाबा म्हणतात, मला बाई मिळाली नाही तर मला मिळाला आहे जीवनात सत्संग. मला काय मिळाला? सत्संग. संत तिघा आहेत. जलाराम बाबा आपलं मत व्यक्त करतात, तुकाराम महाराज आपलं मत व्यक्त करतात, आणि एकनाथ महाराज आपलं मत व्यक्त करतात. पण या तिघही मतांमधून एक असा संदेश समाजाच्या मध्येमध्ये असा येतो की मात्र परिस्थिती जरी काही जरी असली, हृदयाचा आनंद मिळवण्याकरता संतांना जर शरण गेलं, सद्गुरूंना शरण गेलं, तर त्या ठिकाणी मात्र नाथबाबांच्या जीवनामध्ये जसा पूर्ण प्रकाश, पूर्ण शांती नाथबाबांनी अनुभवली, त्याच पद्धतीची शांती तुम्हा आपल्याला अनुभवता येईल. चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये नाम्याचा तुका आणि ज्ञानाचा एका अशी एक परंपरा आहे, अशी एक आख्यायिका आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी जी होती पूर्वी, ती ज्ञानेश्वरी शुद्ध अशा प्रकारची ज्ञानेश्वरी, आणि ती ज्ञानेश्वरीमध्ये काही लोकांनी, पंडित लोकांनी अर्थसंगती न लागल्यामुळे, साक्षात्कार न झाल्यामुळे, हृदयाची बैठक न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक आपल्या मनाचे शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आले. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी नाथबाबांच्या स्वप्नात जाऊन आणि सांगितलं की बाबा रे या तुम्ही इकडं, आणि मात्र मी तुम्हाला सांगतो की माझ्या मुळाशी अजान वृक्षाची मुळी लागली. आणि त्या गुहेमध्ये बोलावल्यानंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबा दादा सांगतात की बाबा जे तत्वज्ञान ज्याच्याने स्वरूपाचं अनुसंधान होईल, जीवाला आत्मसाक्षात्कार होईल, जीव शिवाची भेट होईल, स्वरूपाचं त्याला ज्ञान होईल, अशा ज्ञानामध्ये कोणीतरी भेसळ केली, भेसळ, आणि ती भेसळ दूर करायची कोणी? नाथबाबांनी. नाथबाबांना ज्ञानोबारायांनी तो मार्ग सांगितला, आणि नाथबाबांनी परत ती प्रत मात्र शुद्ध केली आणि समाजाच्या कल्याणासाठी ती त्या ठिकाणी व्यक्त केली. चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला तर नाथबाबांचं एवढं वर्चस्व होतं. अगदी भावार्थ रामायण लिहिता लिहिता ज्यावेळेला नाथबाबांनी आपल्या जलसमाधीला जाण्याचं ठरवलं, त्यावेळेला लोकांनी आग्रह केला, म्हणे बाबा तुम्ही चालले हे बरोबर, पण मग आम्हाला असं सांगा, हे रामायण ग्रंथ पूर्ण कोण करीन? हा ग्रंथ तर अपूर्ण राहिला ना. म्हणे कसं पूर्ण होईल? मग त्या ठिकाणी गावबा नावाचा एक शिष्य होता. कुठे? त्या ठिकाणी. तो काहीच करायचा नाही. काय करायचा? पुरणपोळी खायचा आणि झोपायचा, दुसरं काहीच काम केलं नाही. पण त्या ठिकाणी ज्या वेळेला नाथबाबांनी सांगितलं, म्हणे भाऊ माझा गावबा पूर्ण करेल, तर भावार्थ रामायण पुढच्या त्या टप्प्याचं तर गावबांनी लिहिलं. हा संतांचा प्रसाद, ज्या जीवाकडं जातो तो जीव श्रीमंत होतो, आणि हा संतांचा सद्गुरूंचा प्रसाद अखंड जीवनभर आपल्याला उपभोगता येतो. इतका अनंत आहे. न सरे लुटिता मागे बहुता जनी, आणि जुनाट ही खाणी उघडली, या न्यायानं जुनाट जुगादीचं हे नाणं तुमच्या आपल्यापर्यंत आलं आहे. चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला, म्हणून जीवनामध्ये सर्वात मोठं स्थान जर असेल देवापेक्षासुद्धा, तर ते मात्र एकच स्थान आहे. हे ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून विशद केलं. ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं. शेवटी अमृतानुभव लिहित असताना ज्ञानोबांची लेखणी थांबली, आणि थांबल्यानंतर डोळ्यातून अश्रू, कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभं राहिलं. ज्ञानदादा लिहिता लिहिता थांबले, आणि विचार पडला की हृदयाचं वैभव काय, हृदयाचा परमात्मा काय. आणि श्लोक लिहिला गेला, यदक्षर मनाख्येयम आनंद मज केवलम श्रीमन्निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतमाश्रे. माझ्या जीवनाची श्रीमंती माझे निवृत्तीदादा, माझ्या जीवनाचं वैभव माझे निवृत्तीदादा. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. म्हणून ती परंपरा सांभाळत असताना 10व्या अध्यायामध्ये म्हटले, नमो विशदबोध विद्या विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या अपर्त्रिम परमवीर्या तरण तरतुर्या लालन लीला, नमो चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मनमनमथा. तुमचा अनुग्रह गणेशू जो घेई आपुला सौरसू, सरस्वती प्रवेशू बालकानद. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षती. असं त्या संतांचं स्वरूप आहे. आणि ज्ञानदादा म्हणतात, मी त्या संतांचं स्वरूप माझ्या हृदयाशी एकरूप केलं, आणि म्हणून
मी विशेष अशा प्रकारे त्यांचा आदर करतो. आता हृदय आपुले चौफाळून या भले आणि वरी बैसवी पाऊले. सद्गुरूंची ज्ञानदादा म्हणतात माझ्या हृदयामध्ये त्या सद्गुरूंचं स्थान आहे. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. हे संसाराला तरुण जाण्याची जी ताकद आहे ती माझ्या संतांची आहे. आणि म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. या ठिकाणी विवेकावरी नावाचा जो शब्द आहे ना तो अतिशय मोलाचा आहे. विवेकाशिवाय जीवाचं जे जन्ममरण आहे ते टळू शकत नाही. कारण का जन्ममरण टाळण्यासाठी विवेकाचं बळ लागतं. रामदास स्वामी म्हणतात की बाबा जो जन्मलाची नाही ठाईचा तयाशी मृत्यू येईल कैसा. म्हणून विवेक बळे जन्म मृत्यूचा घोट भरिला जेणे. आणि म्हणून विवेकाने जीवाला कैवल्य सुख प्राप्त होत असतं. म्हणून ज्ञानदादा म्हणतात की मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. आणि म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबान. सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबान. सद्गुरू आई साहेब की जय. गोपाल कृष्ण भगवान जय हो. आईले बाबा दादाजी